निष्ठा महत्त्वाची, परिस्थिती बदलत असते. जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक टोला. मी राजकारणात आलो त्यावेळेस फार वेगाने होतो. माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला फार संघर्ष होता. मी त्यावेळी एक बॅग घेऊन आलो होतो. त्यावेळी दिलीप तात्या होते. उद्याचा सूर्य जयंत पाटील, हायवेच्या सर्व भिंती रंगवल्या होत्या. त्यावेळी मी 21 वर्षांचा होतो. मी ज्यावेळेस पुस्तक लिहीन याच्यापेक्षा माझं पुस्तक चांगलं असेल. सगळ्यांना घेऊन राजकारण करणं म्हणजे दीर्घकालीन राजकारण, आणि म्हणून मी बेरजेचं राजकारण सुरू केलं. मी राजकारणात आलो, अनेक जणांची मनं दुखावली, पण बापूंच्या निष्ठाईमुळे माझ्याबरोबर राहिले. मी फार चांगलं काम केलं म्हणून नाही, पण सगळ्यांनी त्याग केला आहे. बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे. निष्ठा असायला हवी. मला काय आता लगेच त्यात काय भरसभेत बोलून दाखवले. राजकारण फार महत्त्वाचे असते, निष्ठा पण महत्त्वाची असते. मागच्या काळात संपलेला आहे आणि याचे दिवस जात असतात असे समजू नका. आपण ठाम असलं की परिस्थिती बदलते. निष्ठा बुडाल्यासारखी वाटते, पण पूर आला की बुडून जाते. पण परिस्थितीनुसार राहायचं असेल तर आम्ही तयार आहोत. उद्या सकाळी खासदार आमदार. निष्ठा महत्त्वाची. बाळकडूनही संघर्ष करण्याचं या ठिकाणाहून शिकवलेलं आहे. कृष्णाकाठच्या माणसं आम्ही फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे सहजासहजी इतरांना कळत नाही. कृष्णाकाठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आहे. असे अनेक प्रसंग आहेत ज्यामध्ये दिलीप तात्यांनी संघर्षात स्वर्गीय राजाराम बापूंची साथ कधी सोडली. आणि असे अनेक प्रसंग आहेत की माझ्या आयुष्याच्या राजकारणाच्या सुरुवातीला संघर्षाचा काळ होता. त्यावेळी दिलीप तात्यांनी फार अग्रेसिव्ह भूमिका होती. राजकारणात कोल्हे साहेब मी स्वतःहून आलेलो नाही. ते सगळे जुनी लोक आमच्या आईंकडे गेले. दोघांना एक बोलवा म्हटले. माझ्या थोरल्या भावांना त्यांचं निमंत्रण होतं, मला नव्हतं निमंत्रण. थोरले भाऊ रोजीरोटी कमवणारे आहेत आणि मी मोकळा आहे, म्हणून माझी आई म्हणते जा 2-3 महिने राहा, मी हे करत. मग मी एक बॅग घेऊन आलो आणि मी सारखं सगळ्यांना म्हणतो मी एक बॅग घेऊन आलो, मी कधीच जाईल. आठवतं का? पण त्या सगळ्या काळात दिलीप तात्या हे सगळ्यांशी भांडायला, सगळ्यांच्या पुढं असायचे. आणि त्यामुळे माझ्या राजकारणाची सुरुवात पावी जगताप, पांडुरंग विठोबा जगताप हे आमचे मार्गदर्शक. एकदा मी सकाळी हायवेनं तिकडनं मुंबईहून आलो. सगळ्या भिंती रंगवलेल्या. उद्याचा सूर्य जयंत पाटील. मला मी 21 वर्षाचा यांना फोन केला, म्हटलं काय कधी केलं. त्यावेळी मोबाईल नसायचे. त्यावेळी आम्हीच रंगवले. तुम्हीच आमची उद्याची स्वप्न बघायची व्यवस्था आहे, त्यामुळे तुम्हीच तुमच्यासाठी आणि आता तुम्हीच पुढे आलो. छोटे छोटे प्रसंग आणि अनुभव आणि आठवणी एवढ्या आहेत की मी ज्यावेळी पुस्तक घेईन ते ह्याच्यापेक्षा माझं पुस्तक चालू. तात्या अग्रेसिव्ह राहिले. मी हळूहळू नरम झालो. तर मला हे लक्षात आलं की सगळ्यांना घेऊन राजकारण करणं हे दीर्घ पल्ल्याचं राजकारण होऊ शकतं. लढाई एखादी मोठी होऊ शकते, पण कायम प्रत्येक लढाई करायची असेल आणि जिंकायचं असेल तर सर्वांची मनं जिंकणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक मी बेरजेच्या राजकारणाच्या मागायला लागलो. त्यामुळे हे निवृत्ती हे याच्यावर खुली मारा. कळलं का? इट इज नॉट अलाउड इन आवर पार्टी. इथे मी हुकुमशाही आहे माझी, मी म्हणेल तेच होतं. पण हे यांनी परस्पर कारभार केलेला आहे आणि ट्विट करून निवृत्ती घेतली. आता शशिकांत शिंदेना सांगितलं हे तुमच्यासाठी माणूस दिला. शशिकांत शिंदे डबल स्पीडनं काम करणार. त्यामुळं निष्ठा ह्याला फार महत्व आहे. निष्ठेला जी व्हॅल्यू आहे त्या ती दुसऱ्या कुणालाही नाही.
त्यामुळे पहिल्या पानावर तुम्ही दिलेलं वाक्य दिसते ताई, दॅट्स रॉंग. निष्ठा कधी कधी बुडल्यासारखी वाटते, पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडेच लोक बघतात, ते कधीही विसरून जातात. आपल्याला सगळ्यांसारखं व्हायचं असेल तर उद्या सकाळी काय होईल? आम्ही 10 आमदार आहे, 8 खासदार आहे, पण आधी काय सबस्टन्स आहे की नाही तुमचं? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.